बघा आता आपण काय करणार होतो तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट एन ॲक्सिस किंवा अबाउट एन टँजंट फाइंड करणार होतो. मग काय करूया तर एक रिंग कन्सिडर करूया. आता टँजंट ठरवताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. काय प्रॉब्लेम येतो तर टँजंट म्हणजे काय असतं तर रिंगला कुठंतरी एका पॉइंटमध्ये टच करून जाणारी जी लाईन असते तिला आपण काय म्हणतो तर टँजंट म्हणतो. काय म्हणतो आपण तिला टँजंट म्हणतो. मग टँजंट नेमकी ठरवायची कशी म्हणजेच काय तर ती रिंगच्या प्लेनमध्ये का रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे हे एकदा ओळखता आलं की तुम्ही त्याचं डेरिव्हेशन काढू शकता. मग तुम्हाला ते क्वेश्चनमध्ये मेन्शन पण केलं जातं. ज्यावेळेला तुम्हाला एक जनरल फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे त्यावेळेला क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं जातं. पण काही वेळेला काय होतं की ज्यावेळेला तुम्ही न्यूमरिकल सोडवायला जाता त्यावेळेला क्वेश्चनमध्ये मेन्शन नसतं. ते तुम्हाला ओळखावं लागतं हे टँजंट कुठं आहे त्या रिंगच्या प्लेनमध्ये का रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. मग बघा मी काय करतोय पहिल्यांदा तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अ टँजंट कुठं काढतोय अबाउट अ टँजंट इन इट्स प्लेन. म्हणजेच काय याचा अर्थ तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाभोवती टँजंट भोवती आणि ती टँजंट कशा आहे तर रिंगच्याच प्लेनमध्ये आहे. कशा आहे ती रिंगच्याच प्लेनमध्ये. मग बघा फिगरमध्ये काय काय करतोय एक मी रिंग दाखवली इथं तिचा सेंटर दाखवला इथून इथपर्यंत अंतर r आणि हे एक टँजंट दाखवतो. इथं दाखवतो काय तर टँजंट हे एक टँजंट आहे. हे टँजंट कसे आहे बघा बघू तर ही टँजंट कसे आहे तर त्या रिंगच्या प्लेनमध्ये. मग टँजंट भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती मानतोय मी it किती मानला it. ठीक आहे जरा व्यवस्थित करूया. ही रिंग आहे आपली आणि रिंग कुठे आहे तर हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. मग टँजंट पण कशी असेल हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये असणार. फिगर मध्ये हे असं आडवं रिंग पकडल्या तर इथून घासून जाते ती टँजंट. टँजंट म्हणजे काय असते एका पॉइंट मध्ये टच करून जाणारी जी लाईन असते तिला आपण टँजंट म्हणतो. टँजंट भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती मांडला मी it किती मांडला it आणि ह्या टँजंट भोवती असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला फाइंड करायचा आहे. आता हा रिंगचा सेंटर असेल तर सेंटर पासून इथपर्यंत काय होणार आहे ही रेडियस होणार आहे. तर तुम्हाला माहिती असेल तुम्ही लोअर क्लासमध्ये शिकला की टँजंट आणि रेडियस मधला जो अँगल असतो किंवा टँजंट आणि रेडियस हे एकमेकाला कशा असतात म्युच्युअली परपेंडिक्युलर. कोण कोण तर टँजंट आणि रेडियस हे एकमेकाला कशा असतात म्युच्युअली परपेंडिक्युलर. मी काय करतोय हा ऍक्सिस असा वाढवतोय थोडा ही रेडियस अशी एक्सटेंड केली तर हा काय बनेल ह्या रिंगचा डायमीटर बनतो. काय बनतो हा रिंगचा डायमीटर. मग रिंगच्या डायमीटर भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशाने डिनोट करतो id. कशाने डिनोट करतो तो id. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स डायमीटर हा किती आला होता आपला प्रीवियस लेक्चर मध्ये आपण काढलाय mr²/2 किती आला होता mr²/2. आणि आता कोणाभोवती काढायचा आहे तर टँजंट भोवती. मग हे दोन ऍक्सिस तुम्हाला कसे दिसतायत तर पॅरलल दिसतायत. मग कुठला थेरम तर अकॉर्डिंग टू थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. अकॉर्डिंग टू थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस it आणि id एकमेकाला पॅरलल असतील तर आपण थेरम कसं वापरतो IO म्हणजे n ऍक्सिस भोवती असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया IC + mh² हा आपला फॉर्म्युला आहे. आता IO म्हणजे काय कुठलाही ऍक्सिस त्याच्याभोवती असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग तुम्ही कोणाभोवती शोधताय तर टँजंट भोवती म्हणून IO च्या जागी काय वापरायला पाहिजे तर IT. मग IC म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. मग सेंटर मधून जाणारा हा सेंटर आहे. सेंटर मधून जाणारा म्हणजे थोडक्यात डायमीटर झाला. त्याच्याभोवती असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने दाखवतो id. म्हणजेच मी IC च्या जागी काय वापरला id + m. h म्हणजे काय दोघातला असणारा परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे r तर त्या r चा काय होणार स्क्वेअर म्हणजे mr². मग व्हॅल्यू ठेवूया it = id ची व्हॅल्यू किती आहे mr²/2 + mr². ह्या दोघांना काय कॉमन निघतोय तर mr² कॉमन निघतोय ह्या दोघातून. ह्यात किती राहतं 1/2 प्लस ह्यात किती राहील तर 1. 1/2 + 1 हा किती असतो तर 3/2 mr². मग हा फॉर्म्युला झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अ टँजंट इन इट्स प्लेन. जर रिंगला एक टँजंट असेल आणि ती टँजंट त्या रिंगच्या प्लेन मध्ये असेल तर तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो 3/2 mr².
आता दुसरी टेंजंट कन्सिडर करू, हा पॉइंट नोट करून घ्या. आता दुसरी टेंजंट घेऊ. आता ही काय झाली होती, ही टेंजंट कशी होती तर त्या रिंगच्या प्लेन मध्ये होती. आता रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे. आताची टेंजंट कशी असेल, रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ टेंजंट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट अ टेंजंट perpendicular to its plane. कशी असणार आहे तर त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे. मग बघा ही एक तुमच्याकडे रिंग आहे, इथं त्या रिंगचा सेंटर. मग टेंजंट कशी असणार, आता हे प्लेन आहे, इथून इथपर्यंत रेडियस. ह्या प्लेनला तुमची टेंजंट कशी असणार आहे, परपेंडिक्युलर. म्हणजे परपेंडिक्युलर टेंजंट झाली. टेंजंट कोणती मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने दाखवतो आपण, आई टी. आता दुसरे एक कन्सिडर करूया. एक असा एक्सिस घेऊया जो ह्या रिंगच्या सेंटर मधून जातोय आणि जात असताना रिंगला किंवा रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. काय काय केलं बघा मी. एक पहिला टेंजंट कन्सिडर केली. टेंजंट कशी होती तर रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर होती. दुसरा एक एक्सिस घेतला मी, तो एक्सिस कसा आहे तर रिंगच्या सेंटर मधून जातोय आणि जात असताना रिंगच्या सेंटरला किंवा रिंगच्या प्लेनला तो परपेंडिक्युलर आहे. मग हा सेंटर मधून जात असेल तर ह्याच्या होतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने डिनोट करतो आपण, आयसी. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट an axis passing through its center and perpendicular to plane of ring is किती असतो हा, IC इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, सगळ्यात पहिला आपण काढला होता रिंग साठी फॉर्म्युला. किती असतो फॉर्म्युला, IC इज इक्वल टू mr स्क्वेअर. कसा पाहिजे बघा तर रिंगच्या सेंटर मधून गेला पाहिजे, जास्त असताना रिंगच्या सेंटरला परपेंडिक्युलर गेला पाहिजे. मग IC झाला. आता हे दोन एक्सिस एकमेकाला कसे आहेत तर पॅरलल आहेत. म्हणजेच अकॉर्डिंग टू पॅरलल एक्सिस थेरम. कुणानुसार तर पॅरलल एक्सिस थेरम नुसार. काय सांगतो थेरम, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी एक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास प्लस प्रोडक्ट ऑफ मास अँड परपेंडिक्युलर स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. या दोघांचा प्रोडक्ट असतो. मग I नॉट म्हणजे कुठलाही एक्सिस. मग कुठलाही एक्सिस म्हणजे आपण कोणता निवडलाय तर टेंजंट निवडला. म्हणून IT इज इक्वल टू IC प्लस m. h ची व्हॅल्यू किती आहे r, त्याचा स्क्वेअर. मग ह्या IC ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. IC किती आहे तर mr स्क्वेअर. मग mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर किती होतो तर 2mr स्क्वेअर. बघा रिंगच्या प्लेन मध्ये असेल टेंजंट तर तिथं 3/2. रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर 2mr स्क्वेअर. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि बऱ्यापैकी ह्याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह होतात. आता पुढं हा शेप संपतोय, हे नोट करून घ्या. आता इथून पुढे आपण रिंगचे म्हणजे आता काय काय केले आपण, फॉर्म्युला कोणापर्यंत काढत आलोय तर पहिला कोणाचा काढला होता तर रॉडचे 2, परत रिंगचे 4 फॉर्म्युले काढले. आता शेप बदलूया आपण. आता डिस्क कन्सिडर करूया. आता रिंग एकात एक जोडत गेल्यानंतर जे बनतं ते काय असतं डिस्क. मग डिस्क साठी काय काय फॉर्म्युले येतात बघा. आणि हीच प्रोसिजर आहे सगळी, फक्त रिंगच्या जागी काय वापरायचे डिस्क वापरायचे. मग पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट an axis passing through its center
परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे काय काय दिलंय, फक्त रिंग होती सुरुवातीला, जे काही रिंग बद्दल सांगितलं होतं तेच, फक्त डिस्क बद्दल आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट एन ऍक्सिस. ऍक्सिस कुठून गेला पाहिजे, सेंटर मधूनच गेला पाहिजे. जात असताना डिस्कच्या प्लेनला तो परपेंडिक्युलर गेला पाहिजे. मग बघूया आता डिस्क आणि रिंग मध्ये फरक दाखवण्यासाठी आपण काय करतोय बघा. ही तुमची रिंग आहे, ह्या रिंगला फक्त जरा असं वेगळ्या पद्धतीने दाखवायचं, म्हणजे तुम्हाला ही डिस्क आहे ती ओळखावी. नाहीतर आपण ड्रॉ करत असताना डिस्क कुठली रिंग कोणती हे परत आठवत नाही आपल्याला. ही काय डिस्क आहे, ऍक्सिस कुठून जायला पाहिजे, तर ह्या डिस्कच्या सेंटर मधून गेला पाहिजे. जात असताना डिस्कच्या प्लेनला तो परपेंडिक्युलर. मग इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते काय रेडियस आहे. मग ह्याच्यावरती असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया, आता जरा माहिती सांगूया. m मास ऑफ डिस्क, दुसरा r रेडियस ऑफ डिस्क. परत आता सेंटर मधून जाणारा म्हणजेच IC. तर ह्या IC चा फॉर्म्युला किती असतो, तर IC इज इक्वल टू mr स्क्वेअर अपॉन 2. फरक काय येतं बघा. हाच ऍक्सिस जर रिंग बद्दल कन्सिडर केला तर रिंगच्या फॉर्म्युल्यामध्ये येतं mr स्क्वेअर. काय येतं फक्त mr स्क्वेअर. आणि डिस्क साठी हाच फॉर्म्युला, हाच ऍक्सिस आणि तेच कंडिशन्स अप्लाय असतील तर हा फॉर्म्युला काय म्हणतो, mr स्क्वेअर बाय 2. फॉर्म्युला नोट करून घ्या. आता नेक्स्ट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट एन इट्स डायमीटर काढा. जसं पाठीमागे सोडवत गेलो त्याच पद्धतीने फक्त डिस्क साठी सोडूया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट एन इट्स डायमीटर. डायमीटर भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. आता डायमीटर कन्सिडर करण्यासाठी आपण काय काय केलं होतं रिंग मध्ये, तर दोन ऍक्सिस, एक हा बरोबर, हा कोणता होता ऍक्सिस, तर एक्स ऍक्सिस होता. त्याच्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशाने डिनोट करतो, तर Ix न. परत तुमच्याकडे येणारा प्लेन मध्ये तो कोणता होता, तर y ऍक्सिस. आणि त्याच्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया हा y ऍक्सिस. त्याच्यावरती असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशाने दाखवतो, तर Iy. x ऍक्सिस आणि y ऍक्सिस काय बनतात, x ऍक्सिस आणि y ऍक्सिस हे काय बनतात, तर त्या डिस्कचे डायमीटर बनतात. कारण का ते त्याच प्लेन मध्ये सेंटर मधून पास होतात, म्हणून ते कोणाचं काम करतात, तर डायमीटरचं. डायमीटर ऑफ डिस्क. परत तिसरा, आता हे x ऍक्सिस आणि y ऍक्सिस काय झाले, तर त्या बॉडीच्या प्लेन मध्ये झाले. त्याला एक तिसरा ऍक्सिस परपेंडिक्युलर मानूया, जो कोणता असेल, z ऍक्सिस. आणि त्याच्या क्रॉस मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, Iz आणि Ic ची व्हॅल्यू काय होणार, सेम होणार. मग z ऍक्सिस हा कसा आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ डिस्क. कशा ते, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ डिस्क. आता Ix हा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉन्ग x ऍक्सिस, Iy हा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉन्ग y ऍक्सिस. आणि हे दोघं मिळून काय कोणाचं काम करतात, डायमीटरचं. म्हणून त्याच्या बद्दल काय वापरूया, ID. आता बघा x ऍक्सिस y ऍक्सिस हे त्या डिस्कच्या प्लेन मध्ये, आणि तिसरा म्हणजे z ऍक्सिस हा बॉडीच्या प्लेनला कसा आहे, तर परपेंडिक्युलर आहे. बॉडीच्या प्लेनला जर परपेंडिक्युलर असतील तर दोन ऍक्सिस बॉडीच्या प्लेन मध्ये, आणि तिसरा त्याला परपेंडिक्युलर असेल तर कोणतं थेरम यूज करतो आपण, तर तिथं कुठलं थेरम असतं आपलं, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. मग अकॉर्डिंग टू perpendicular axis theorem. axis theorem काय सांगता परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, तर जो ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे त्याच्या अक्रॉस असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया हा किती असतो, तर रिमेनिंग ऍक्सिसच्या अक्रॉस असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय असते, ऍडिशन. म्हणजे Iz इज इक्वल टू Ix प्लस Iy. आता Iz म्हणजे कोण बनला आपला, तर IC इज इक्वल टू Ix किती आहे, तर Id. Iy पण किती आहे, तर Id.
मग आयसी ची व्हॅल्यू किती आली ती आपली, तर आयसी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट, रिंग नाही डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास, किती होता तो mr²/2. मग असेच काढला आपण, तर आयडी प्लस आयडी किती झाला 2id. देअरफॉर हा 2 काय होणार इकडे डिवाइड येणार, म्हणजे इकडे कोण राहील तर आयडी बरोबर किती येईल मग mr². हा मूळचा 2 आणि हा 2 डिवाइड आलेला, मग 2 × 2 किती बनेल तर 4. म्हणजे फॉर्म्युला काय mr²/4. फॉर्म्युला काय होईल हा mr²/4. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. ओके, इथपर्यंत आपण बघूया, परतचे पॉइंट नेक्स्ट लेक्चरला बघू.